लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बंजारा समाजाचा पैठणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामोर्चा। बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांना उद्देशून तहसीलदारांना दिले निवेदन। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर बातमी अशी की दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी सकल बंजारा समाजाच्या वतीने पैठण शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। पारंपरिक आदिवासी वेशभूषा आणि संस्कृतीचे दर्शन घडवत हजारोंच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांनी निघालेल्या या मोर्चाने पैठण शहरात ऐतिहासिक स्वरूप धारण केले। मोर्चाच्या शेवटी सकल बंजारा समाजाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून तहसीलदारांना निवेदन सादर केले। या निवेदनामध्ये बंजारा समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विविध पुरावे, ऐतिहासिक दाखले व समित्यांचे अहवाल अधोरेखित करण्यात आले। हैदराबाद गॅझेट 1909 व 1948 आणि उडा बेरार गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून स्पष्ट उल्लेख आहे। लोकूर समिती 1965 ने अनुसूचित जमातीसाठी ठरवलेले 5 निकष भौगोलिक विलगीकरण, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा, विशिष्ट संस्कृती, भाषा व परंपरा बंजारा समाज पूर्ण करतो। तरी सुद्धा महाराष्ट्रातील बंजारा समाजास अद्याप एसटी आरक्षण लागू करण्यात आलेले नाही। यामुळे समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिला आहे। समाजाच्या जिव्हाळ्याच्या या मागणीस तातडीने न्याय द्यावा, अन्यथा पुढील काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या मागणीकरता मुंबईमध्ये जाऊन मुंबई किंवा दिल्लीमध्ये जाऊन दिल्ली जाम करू असे या सरकारला चेतावणी देण्यात आली। बंजारा समाज ऐतिहासिकदृष्ट्या आदिवासी असून शासनाने तातडीने समाजास एसटी आरक्षण लागू करावे, अन्यथा समाज तीव्र आंदोलन करेल अशी स्पष्ट भूमिका सकल बंजारा समाजाने मांडली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विराट शक्ती प्रदर्शन केले। या मोर्चासाठी प्रामुख्याने मोरेश्वर राठोड, जितेंद्र महाराज, पोहरादेवी, विजय चव्हाण, देविदास राठोड, मांगेलाल पवार, नामदेव चव्हाण, नितीन राठोड, संजय पवार, विनोद आडे, जीवन राठोड, विशाल राठोड, पवन राठोड, ओमकार राठोड, कुलदीप पवार, योगेश चव्हाण, वैभव जाधव, रामेश्वर राठोड, आकाश चव्हाण, अविनाश जाधव, बाळू राठोड, सचिन चव्हाण, अर्जुन राठोड, शक्तिमान राठोड, सचिन जाधव, अक्षय राठोड तसेच मोर्चामध्ये समाज बांधवांनी पारंपरिक पोशाख, वेशभूषा, ढोल, ताशे आणि सांस्कृतिक दिंड्या काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले। आज सकल बंजारा समाज पैठणच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हेतू हाच होता की बंजारा समाजाला आंध्र आणि तेलंगणा या राज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करावं आणि एसटी प्रवर्गाच्या आदिवासी समाजाच्या सगळ्या सोयी सवलती आम्हाला भेटाव्या, जेणेकरून आमचे विद्यार्थी आणि आमचे जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत ते नोकरीला लागतील आणि आमच्यामधले देखील हिरे काही कलेक्टर, तहसीलदार, कमिशनर अशा पदावरपर्यंत जातील, हीच या समाजातर्फे कळकळीची विनंती आहे। यानंतर आपण काय करणार पुढे? यानंतर जर शासनाने आमची ही मागणी पूर्ण केली नाही तर येत्या 14 तारखेला विभागीय महामोर्चा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही आयोजित करत आहोत आणि त्या ठिकाणी जरी शासनाने मागणी मंजूर केली नाही तर आम्ही मुंबई जाम करणार आहोत आणि जर वेळ पडली तर दिल्ली देखील जाम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण मागणी पूर्ण केल्याशिवाय हा बंजारा समाज, महाराष्ट्रातील बंजारा समाज कुठल्याही पद्धतीने हटणार नाही याची आम्ही ग्वाही देत आहोत। शिवलाल महाराज की जय, शिवलाल महाराज की जय। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं। असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। शिवलाल महाराज की जय, शिवलाल महाराज की जय। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.